तुम्हाला पण काही अशी शेड वगैरे बनवायचं असेल तर लवकरात लवकर त्याला संपर्क करा. मी खाली कॅप्शन मध्ये त्याचा नंबर दिलेला आहे. तर कशी पब्लिक, जय हरी, मी आहे गौरव. तर सकाळीच 10:30 वाजता आमची सवारी निघली डायरेक्ट नेवाशाच्या दिशेने. डायरेक्ट 120च्या स्पीडने गाडी काढली, मग एकदम स्पीड मध्ये. त्याच्यात पण रस्त्याने जाता जाता मोकार भूक लागली होती. मग नाश्ता करण्यासाठी थांबलो डायरेक्ट आशीर्वाद हॉटेलवरती. पण गाडीवरती केसांची पार वाट लागून गेली होती. बसलो मग इथं खुर्चीवरती, केस वगैरे एकदम सेट मध्ये करून घेतले. नाश्ता करण्यासाठी वडापावची ऑर्डर दिली. गरम गरम वडापाव आला आणि मग त्याच्यावर ताव मारून डायरेक्ट निघालो मग नेवाशाच्या दिशेने. आता गाडी चालू मनोजचा दुखत होता म्हणून त्याने गाडी माझ्या हातात दिली. डायरेक्ट निघलो मग आम्ही नेवाशाच्या दिशेने 32.5च्या स्पीडने. लवकर आम्हाला पोहोचायचं होतं नेवाशाला, कारण आम्हाला करायची होती डील. आणि नेवाशामध्येच आमचे 2-3 ठिकाणी काम चालू होते. आणि त्याच्यातलंच एक काम म्हणजे एवढी मोठी जिम बनवायचं काम चालू होतं. तिथून आपल्याला घ्यायचं होतं टेप वगैरे घेऊन आम्ही डायरेक्ट निघालो मग माप टाकण्यासाठी. आता माप टाकण्यासाठी आलो होतो, पण इथं करायचं काय सगळं तुम्हाला सांगतो. आणि एवढ्या मोठ्या मोकळ्या जागेमध्ये बनवायचा होता डीमार्ट. 40x70चं डीमार्ट बांधायचं काम घेतलं. यांची डील वगैरे एकदम पद्धतशीर पक्की झाली. मग आलो आम्ही डायरेक्ट नेवाशामध्येच दुसरी साईट चालू होती, म्हणजे तिथं जिम बनवायचं काम चालू होतं तिथं. आता याला फक्त पत्रे मारायचंच काम बाकी होतं. पण इतकं क्वालिटी काम तुम्हाला कुठं बघायला भेटणारच नाही. आणि असं क्वालिटी काम तुम्हाला करायचं असेल तर मी कॅप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तिथं लवकरात लवकर संपर्क करा. आणि या जिमचं इतकं क्वालिटी काम बघून आम्हाला ते डीमार्टचं काम भेटलेलं आहे. आणि तुमचं कोणतं पण काम असलं तरी ते काम क्वालिटीच होणार आहे. आणि इथं मनोज काढित होता 40x70च्या डीमार्टचं कोटिंग. एकदम कोटिंग वगैरे एकदम पद्धतशीर काढून त्यांना चिठ्ठी देऊन टाकली. डायरेक्ट निघलो मग 61-62च्या स्पीडने घरच्या दिशेला. त्याच्यात गाडीने अचानक मध्ये धप्पा दिला. मग पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. पण जाता जाता आपल्याला जायचं होतं एका मंदिरामध्ये. आणि ते मंदिर म्हणजे नेवासा रोडच्या एकदम हायवे रोडच्या कडालाच होतं. आणि हे मंदिर मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे. आणि या देवीचं नाव पण मी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. नागपणी माता हे मंदिर मी नाव बी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. आणि नक्कीच घ्या पाठीवरून असं लक्षात येतं की हे मंदिर थोडंसं रहस्यमयच असणार आहे. आणि या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एक मूर्ती होती. आणि त्या दगडावरती अशा वेगवेगळ्या देवांचं कोरीव काम केलेलं होतं. आणि या मूर्तीच्या खालच्या साईडला गणपतीचं कोरीव काम होतं. आणि नागपणी माताची मेन मूर्ती होती, त्याला बी असंच कोरीव काम केलेलं होतं. आणि दोन्ही मूर्त्यांच्या खालच्या साईडला गणपतीचं कोरीव काम होतं. आणि अत्यंत असं सुंदर मंदिर होतं. आणि मंदिराच्या खालच्या कोपऱ्यामध्ये महादेवाची पिंड होती. मग महादेवाच्या पिंडीचं मस्त दर्शन वगैरे घेतलं. आणि नागपणी माताचं पण दर्शन घेतलं. आणि नागपणी माता तुम्हाला माहित आहे का एवढं कॉमेंट मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण कॉमेंट मध्ये सांगा. आणि या मंदिरातलं वातावरण आणि या मंदिराच्या बाहेरचं वातावरण याच्यामध्ये लय मोठा फरक जाणवला. मंदिराच्या बाहेरच्या साईडला एक लय मोठं पिंपळाचं झाड होतं. आणि हे मंदिर एकदम शांत वातावरण असलेलं मंदिर आहे. आणि या मंदिरात फिरून एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली होती. मंदिराचं वातावरण एक नंबर होतं. मंदिर आणि मंदिरातल्या मूर्त्या बघता एक गोष्ट चांगलीच लक्षात आली होती. नक्कीच हे मंदिर कोणत्या तरी रहस्यमय गोष्टींमध्ये दडलेलं आहे. आणि या मंदिराला लवकरात लवकर भेट द्या अशी तरी माझी इच्छा आहे. बाकी काही विषय नाही पब्लिक. असेच भारी भारी ब्लॉग बघायचे असेल तर गौरव वाकचौरेला फॉलो करा. संपला विषय.